500 रुपयाचा बक्षीस झालेला आहे. माझे पंचामुक्त अध्यक्ष नवनाथ खर्चे यांच्याकडून 200 रुपये संदेशच्या कुस्तीसाठी. डॉक्टर अक्षय नवनाथ खर्चे 200 रुपये. बाशुभाई यांच्याकडून 500. सलामी जडली शवासा बर. आदिनाथ खर्चे यांच्याकडून 200 रुपये या कुस्तीसाठी आलेला आहे. सरपंच किरण सरमेश यांच्याकडून 500 रुपये. सुहास सरमेश यांच्याकडून 200 रुपये सलामी जडलेली आहे. डॉक्टर गाडे यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत. एक कुस्ती राहिली शेवट. दशरथ खर्चे यांच्याकडून 200 रुपये संदेशच्या कुस्तीसाठी. शवासा बोला. सभापती गुंजवटे साहेब, दत्तात्रय गुंजवटे साहेब यांच्याकडून 500 रुपये आलेले आहे. विष्णू राणे यांच्याकडून 200 रुपये आलेले आहे. तानाजी ठाकर 200 रुपये. दत्तात्रयजी गोपणे 200 रुपये. सुदाम सरमेश यांच्याकडून 500 रुपये या कुस्तीसाठी. पत्रकार अमित खर्चे यांच्याकडून 200 रुपये. शाबास. आणि एकेरी पट करण्याचा प्रयत्न सुर मारून एकेरी पट करतोय संदेश शुक्कुले. आबा शुक्कुलेचा चिरंजीव. एक नंबरचे पहलवान तयारीला लगा. तयार रहा. ही कुस्ती संपली की आपली कुस्ती लगी. उत्कृष्ट निमगे उत्कृष्ट खेळाडू आणि चांगला पैलवान होऊन निमगे थोडीशी इंजुरी झाल्यामुळे आज खेळू शकत नाही. पत्रकार अमित खर्चे यांच्याकडून त्याच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. तुम्ही नाही कोणाच्या विषयी द्या कुठल्या तरी. चेअरमन विठ्ठल सोडमेश यांच्याकडून संदीपच्या कुस्तीसाठी 500 रुपये. लक्ष्मण मारे यांच्याकडून संदेशच्या कुस्तीसाठी 500 रुपयाचं बक्षीस जाणार आहे. बक्षिसाचा वारसा. हो. महाराष्ट्र पोलीस शंकर घुले यांच्याकडून संदेशच्या कुस्तीसाठी 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. अशी कुस्ती चालू आहे. 7,500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा झालेला आहे संदेशच्या कुस्तीसाठी. कशासाठी जगायचं असतं. गावाची नावं कधी होतात. गावामध्ये एखादा मोठा नेता कोण आहे, गावामध्ये एखादा गायक कोण आहे, गावामध्ये मोठा खेळाडू कोण आहे, गावामध्ये पुढारी कोण आहे आणि गावामध्ये क्लास 1 अधिकारी कोण आहे, मोठा खेळाडू कोण आहे, याच्यामुळे गावाची नावं होत असतात. पिंटू भास्कर महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून संदेशच्या कुस्तीसाठी 500 रुपये. ज्ञानेश्वर परदेशी मी कुस्ती निवेदक प्राध्यापक अजित कदम सर यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलं. ज्ञानेश्वर परदेशी यांच्याकडून. मुंबई पोलीस सोमा गोडे यांच्याकडून संदेशच्या कुस्तीसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पुन्हा समोरासमोर कुस्तीला सुरुवात झालेली आहे. 1 नंबरचे पहलवान चला कपडे काढून आज मैदानामध्ये यायचं आहे. समोरासमोर कुस्तीला सुरुवात झालेली आहे. प्रवीण शिवपुरे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे संदेशच्या कुस्तीसाठी. थोडी ही पोरं ताकदी तोला बोलायची आहे. शेतकऱ्याचा राऊत आणि एक मैदान गाजवलेलं ते पोरगा आहे. आणि एक सांगू, या मातीचा गुणधर्म सांगतोय, तुमच्या गावामध्ये आलं म्हणून तुमचं कौतुक करत नाही. लहान जोडीपासून मोठ्या जोडीपर्यंत सगळ्या पोरांनी कुस्त्यात काटा केल्या. जरा सगळ्या पोरांच्यासाठी टाळ्या वाजवा. या गावातल्या पोरांच्यासाठी टाळ्या वाजवा. नाहीतर या महाराष्ट्रामध्ये मी फक्त काय खेळ चालतोय बापू, तुझ्या गावात मी माझ्या गावात तू तेरी बिच्छू बोली मेरी बिच्छू. 40 पोरं गावात आहे. प्रत्येक पोरं काटा मस्ती करतोय. काय पडलं काय बांगड्या म्हणतात फुटते ते का काय.
म्हणून मगाशी मी म्हटलं विजय पचवता आला पाहिजे, पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे, त्याचं नाव आहे पैलवान. हो. आणि देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय संजय सोरमेश्वर पाटील यांच्याकडून संदीपच्या कुस्तीसाठी 500 रुपयाचा बक्षीस आलेला. आता जी कुस्ती चालू आहे त्याला चौदंडी असं म्हटलं जातं. चौदंडी हा काय शब्द पडला? लोखंडी वस्त्रातला माहिती असतात. हात किती असतात दोघांचे? 4. चारही हातांनी दंड आणि या ताकदीने हाताचा बाहुबलाचा वापर केला जातो म्हणून त्याला चौदंडी असं म्हणतात. असा तो ज्याची चौदंडी फास्ट तो पैलवान. आपल्या शेजारी शिवधरीला तुकाराम शिवकुले यांच्याकडून संदेशच्या कुस्तीसाठी 500 रुपये. राजेंद्र सोळ नावाचा पैलवान खडकीचा. चौदंडी करावी तर त्या राजेंद्र सोळने चौदंडी करावी. महाराष्ट्रात एक वर्ग तरी टिकू देत नाही त्या राजेंद्र सोळने. असं चौदंडी करणारा प्रोग्राम होता. दोन्ही हात मी चालत होतो, दोन्ही पाय चालत होतं आणि त्या पद्धतीची कुस्ती करणारा हा संदेश पैलवान आहे. खेळणाऱ्या पोरांचं नाव निघतात, गुणवान पोरांचं नाव निघतात. ज्याच्यापाशी कला आहे, कर्तृत्व आहे, त्याचं नाव निघतं. म्हणून आज त्या राजेंद्र सोळचं नाव निघतं. समोरासमोर कुस्तीला सुरुवात झालेल्या आहे. मगाशी मी उल्लेख केला या गावातल्या मुलांचा खट्टा आणि काटा कुस्त्या. प्रत्येकाने काटा कुस्ती केली, कुठेही नोळा कुस्ती नाही. कैलासवासी कशावर कर्षेने लावलेलं ते रोपट आहे, त्यांच्या मनामध्ये निर्माण केलेलं कार्य आहे. आज त्या फलटण तालुक्यातील 2 वस्ताद दिग्गज वस्ताद गेले. एक परकीचे वस्ताद बाळासाहेब काशीद वस्ताद आणि आपल्या गावचा वस्ताद कैलासवासी कशावर कर्षे वस्ताद. खरोखर सांगतो, कुठलीही फळाची अपेक्षा न करता कार्य कर्तृत्व करणारी ही माणसं काळाच्या पडद्याआड गेली, परंतु नाव मात्र पाठीमागे ठेवून गेली, कार्य कर्तृत्व पाठीमागे ठेवून गेली. तुम्ही शेवटची दोन्हीही या लोकांची अंत्ययात्रा बघितली असेल. रस्त्याने माणसं मात नव्हती, एवढी प्रेम करणारी माणसं होती. काय कमवायचं असतं? तुमच्याकडे लाख आहे, कोटी, दारवे, खरवे, काय करायचंय? नाव हे सर्वश्रेष्ठ असतं. सुंदर कुस्तीचा अमोल शिवकुले यांच्याकडून संदेशसाठी 500 रुपये ऑनलाईन आले. बरं का, कुणाकडे आले ते बघा. संदेशला पाठवले डायरेक्ट त्यांनी. अमोल शिवकुले पुन्हा समोरासमोर कुस्तीला सुरुवात झालेली आहे. आणि आता इथून पुढचे होणारी कुस्ती ज्याच्याकडे बँक बॅलन्स त्याची कुस्ती आहे. ज्याच्याकडे बॅलन्स आहे त्याचा चेक वाटणार आहे. म्हणजे ज्याच्याकडे दम कसं आहे त्याची कुस्ती होणार आहे. 1 नंबरचे पैलवान चला मैदानामध्ये. चला पैलवान मागे सरू नको. सरी पैलवान मागे सरू नका. तुम्हाला ताकीद दिलेली आहे. वा, टाळ्या करा की त्या पोरासाठी. सोड फुटायचे दूध गडी 100 किलोच्या वरती झाला. याला म्हणतात प्रगती म्हणतात. खट्ट पोरगे, असेल आणि कसेल पोरगे. ऐका जरा मंडळी, 1982 सालचे राष्ट्रकुल विजेते राम सारंग वस्ताद जेवढे महाराष्ट्र केसरी झाले, ऐका जरा मंडळी, काम देऊन ऐका. तसंच खाली घ्या बरं, तसंच खाली घ्या त्याला. मंडळाला बघू काही पैलवानांना माहिती नसेल, जेवढे महाराष्ट्र केसरी झाले या महाराष्ट्र केसरीपैकी 12 महाराष्ट्र केसरी असे की त्यांचा पाया राम सारंग सरांनी घेतला.
किती महाराष्ट्र केसरी राहू द्या. 12 महाराष्ट्र केसरी की ज्याचा पाया राम सारे सरांनी घातला. 1982 सालचे राष्ट्रकुल विजेते 48 किलो वजन गटामध्ये भारत देशाला करा कुस्ती चला. राहू द्या राहू द्या खेळू राहू द्या. त्यानंतर काही पैलवान शाहूपुरीला गेले, काय पैलवान गाळाईमामला गेले, काय पैलवान तुमच्या मोतीबागला गेले, काय पैलवान पुण्याला गेले, काय पैलवान सांगलीला गेले. असे 12 महाराष्ट्र केसरी घडवण्यामध्ये हात मोठ्या प्रमाणात कोणाचा तर ते राम सारंग सरांचा हे मान्य केलंच पाहिजे. तसा राम सारंग सरांनी ह्या पोराचा पाया घातलेला आहे. गणेश करचे गणेश फडणवीस याचा पाया घातलेला आहे. हो सोडविषय म्हणतोय चुकून शब्द गेलो मी मागे नाही घेतला सॉरी म्हटलं. हो मागवा पुढे बसलाय नाही तर मागवा परत मला हक्क मिळेल. तर असा गणेशचा पाया सुरुवात घातली राम सारंग सरांनी आणि आता कळत चढवताय महाराष्ट्र केसरी हिंद केसरी अभिजित कटके. हो बाहेर गेलं खाली बसवणार आहे बाहेर त्याचं नाव ही घेतलं. आणि शिवराज लोकरे हात वरती गेला. शिवराज पैलवान कडोसा सराव करतोय. वस्ताद महादेव ठवरे यांचा पट्टा. काय जेव्हा भावाची जोड फडकली हो. दोन्ही एकसारखे वजन तेवढं उंची तेवढी. हात वाडा चला 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 राहून द्या माती चला. सुंदर कुस्ती चालू आहे. संजय शिवपुरी आणि संग्राम अशी कुस्ती चालू आहे. आणि बाहेर जाऊन देऊ नका आता. मी खऱ्या अर्थाने तुमचे आभार एवढ्यासाठी म्हणे मागे सर नको तर तिकडे मागे सर. माझ्याबरोबर बापू सहज परवा मागच्या आठवड्यामध्ये मी फोन केला. आत घ्या. यांना फोन केला. अहो म्हणलं महाराष्ट्रातनं मला फोन येते ते तुमची तारीख तरी सांगा. पाटलांनी एकच उत्तर मला दिलं. संजय पाटील सोडविषयी एकच उत्तर दिलं. सारखाच बाहेर पळतोय. माती टाकाय तुम्ही टाका माती आता त्यांच्या सारखं बाहेर येतात. उठा तुम्ही खरंच उठा. जोपर्यंत म्हणलं तुम्ही आहात तोपर्यंत तुम्ही यायचं बाकी आम्हाला काही सांगायचं नाही. असं कणखर नेतृत्व चला 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 चला. संजय सोडविषय पाटील लाभलेला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व असणारे हे तज्ञ मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समस्त ग्रामस्था समन्वयाचे या सर्वांच्या आशीर्वादाने आता काय बाहेर जाऊ. देवस्थानचा हा आकडा सुंदर असा आकडा. चला आता चला आत घ्या. काय सांगितलं मी ज्याच्याकडे शेवटची गोष्ट अमोल करचे यांच्याकडून